नंदराजजी, माझा प्रश्न हाच आहे की तुमचं जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये आतापर्यंतचा तुमच्या कार्यकाळात काय विकास झाला आहे, मुख्य समस्या कोणती होती जी पूर्ण झाली आहे? खऱ्या अर्थानं मुख्य समस्या म्हणजे रोड लाईट आणि पाणी हा मुख्य विषय असतो. पण सुरुवातीला आधीच म्हणजे सर्कलमध्ये लक्ष केल्यावर पाणी पुरवठा पूर्ण करावा असं वाटलं. मला वाटतं 4 ते 5 गावं माझ्या सर्कलमध्ये टँकरले होते आणि मी माझ्या कार्यशैली आणि जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना आणि शासनाच्या आणि सर्व नेत्याच्या आशीर्वादानं आपण टँकरमुक्त गाव केले. हा विषय पहिला महत्त्वाचा सोडवला. माजी आमदार घोडमारे साहेबांनी मला बरेचसं सहकार्य केलं. कारण हिंगणा गुमगाव डोंगरगाव हा रस्ता जो आहे हा अतिशय बेकार काही या ठिकाणी आमच्या म्हणजे ग्रामीण भागात लोक पाहुणे म्हणून मुली यासाठी सुद्धा येत नव्हती. इथपर्यंत आमच्या रस्त्याची दशा बेकार झाली होती. परंतु घोडमारे साहेबांनी त्याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन जवळजवळ 7.5 करोड रुपये खर्च करून हा रस्ता मात्र चांगला केला. मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आता महत्वाचा विषय, सातगाव हे गाव वडगाव प्रकल्पात वडगाव धरणात प्रकल्पग्रस्त झालेलं गाव आहे. मुकुटबुरीच्या शेजारी ते वसाहत झालेली आहे आणि 18 वर्षापासून त्या गावात 2 समस्या खूप मोठ्या आहेत. एक म्हणजे ज्या लोकांना प्लॉट मिळाले त्या विनाकारण त्यावेळेस शर्ती आणि अटी लागून ते प्लॉट कुठं मार्गित करता येत नव्हतं किंवा कुठं विक्री करता येत नव्हतं. त्याच्यामुळे त्या गावच्या लोकांची दैनंदिन अवस्था बेकार झालेली होती. आपण याकडे सातत्यानं पाठपुरावा केला. माननीय समीरजी मेघे यांचं मी अभिनंदन करतो की समीरजी मेघे साहेबांनी हा विषय विधानमंडळात लावून धरला आणि माननीय खडसे साहेबांशी मीटिंग लावून घेतली आणि त्याच्यामुळं आमचा तो प्रश्न सुटला. आता सर्व लोक प्लॉट विकण्यापासून गहाण करण्यापासून मोकळे झाले. पाणी पुरवठ्याचा सुद्धा प्रश्न मार्गी लागला आहे. मला वाटतं 1 करोडच्या आत जर कदाचित त्याची कास्ट झाली असती, एस्टिमेट झालं असतं तर कदाचित म्हणजे कुर्वे साहेब म्हणजे माननीय जिल्हाधिकारी साहेब त्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन तो विषय सोडत होते. पण थोडे एस्टिमेट पुढे गेल्यामुळं ते आयुक्ताकडे गेलं आणि लवकरच त्या ठिकाणी प्रयत्न करणार कुर्वे साहेब, आम्ही, मेघे साहेब आणि पालकमंत्री सुद्धा. यासाठी सर्व नेते मंडळीचं म्हणजे खास करून माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी याकडे जास्त लक्ष वेधलं आणि हा प्रश्न मार्गी लावला. जी खूप खूप धन्यवाद.